चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूयात चॅप्टर पहिल्यामधील उर्वरित दुसरा भाग, ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का की हिमप्रदेशातील वनस्पतीमधील जे अनुकूलन आहे, जे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ द स्नोवी रिजन्स, तर त्याच्यामध्ये पहा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रँचेस यूजफुल टू प्लांट इन अ स्नोवी रिजन. हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होतो? तर बघा, प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कॉनिफरस लाईक द देवदार अँड पाईन. हिमप्रदेशातील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन अशा सूचीपर्णी वृक्षांचा समावेश होतो. दीज ट्रीज आर कोनिकली इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रँचेस. त्यांचा आकार शंकूसारखा असतो. In the heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevent the snow from accumulating on the tree, and the thick bark helps the tree to withstand the cold. शंकूच्या आकाराच्या या वनस्पतींवर बर्फ साचून राहत नाही, तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात. तर बघा, सोबत एक आकृती दिली आहे देवदार झाडाची, देवदार वृक्षाची, की त्याचे स्लोपिंग ब्रँचेस दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आईस म्हणजे स्नो, बर्फ साठून राहत नाही, तर तो खाली घरंगळून जातो. तर पुढे बघा आता, ॲडॅप्टेशन्स इन प्लांट ऑफ फॉरेस्ट रिजन. जंगल प्रदेशातील ज्या वनस्पती असतात त्यांच्यामध्ये झालेले अनुकूलन. A variety of plants, trees, shrubs and herbs. या प्रदेशात वृक्ष, झुडपे, रोपटे असे विविध प्रकार आढळतात. अँड हर्ब्स आर फाउंड इन दिस फॉरेस्ट. या जंगलांमध्ये झाडं वृक्ष असतील, झुडूप असेल, रोपटे असेल, या सर्व प्रकारची झाडं आढळतात. These plants compete among themselves for sunlight. Hence, trees grow tall to get the sunlight, and climbers and vines grow to the great height with the support of trees. तर या वनस्पती सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. स्पर्धा लागली असल्यामुळे काय होतं की या उंचची उंच वाढतात, आणि जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी हे जे वृक्ष आहेत ते उंच उंच वाढतात. तसेच त्यांच्या आधारे काय होतं की वेलीही उंच उंच वाढतात. तर काही वेलींच्या खोडांवर असे तणाव आढळतात, म्हणजेच खोडांचे अनुकूलनच होय. स्प्रिंग लाईक अ टेंड्रिल्स ऑन द स्टेम ऑफ द सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ द ॲडॅप्टेशन. आता याच्यामध्ये जे क्लाइंबर जे आहेत, क्लाइंबर्सवरती जे टेंड्रिल्स म्हणजे तणाव, जे तंतू असतात, जे काही गुंडाळून गोल 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 गुंडाळून त्या क्लाइंबर्सला, त्या वेलीला काय करतात, सपोर्ट करतात. हे त्याच्यामध्ये झालेले एक ॲडॅप्टेशन आहे. पुढे बघा, ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. गवताळ प्रदेशातील वनस्पतीमध्ये काय अनुकूलन झालेलं असतं? डायव्हर्स टाईप ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड्स. गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणामध्ये खुरटी झाडं व गवताचे विविध प्रकार आढळतात. फायब्रस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. आता हे गवताचे जे तंतुमय मुळं असतात त्याच्यामुळे काय होतं, जमिनीची धूप थांबवली जाते. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असतं. ॲनिमल्स लाईक द टायगर, एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दीज ग्रासेस. काही प्राणी जंगली जसे की लॉयन असेल, टायगर असेल, हे सर्व काय करतात, एलिफंट असेल, या गवतामध्ये लपून बसतात. हावेवर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. जे थंड प्रदेशात जे खुजे गवत असतं त्या खुज्या गवतामध्ये सशासारखे प्राणी लपून बसतात. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. वास्ट मिडोज आर फाउंड इन द हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. डोंगरोतारावर, पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात कुरणे आढळतात. मिडोज म्हणजे कुरणे. तर पुढे बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. Observe and note down the adaptations in the parts of the plants like the potato, groundnut, yam, water hyacinth, alley, acacia, carrot, onion, beet, bitter gourd,
ग्रेप वाईन एक्सेट्रा अँड अदर प्लांट इन आवर सराउंडिंग. आता आपल्या सभोवताली जे काही वृक्ष आहेत जसं की बटाटा असेल, भुईमुग असेल, जलपर्णी असेल, कोरफड असेल, बाबूळ असेल, गाजर असेल, कांदा असेल, बीट असेल, द्राक्षवेल असेल, कारले असतील, तर या वृक्षांमध्ये काय त्यांच्या अवयवांमध्ये काही अनुकूलन झालं आहे का त्याचं काय करायचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर पुढे बघा, ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. आता वनस्पतींमध्ये अन्नग्रहण करण्याच्या पद्धतीमध्ये कोणतं अनुकूलन झालेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. कसकुटा इथे आकृती दाखवली कसकुटा प्लांटची. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉफिक. बहुतेक वनस्पती या जमिनीवर स्थिर व काय आहेत स्वयंपोषी आहेत. हायवेअर प्लांट्स लाईक द डॉटर कसकुटा आर पॅरासायटिक. पण अमरवेलीसारख्या काही वनस्पती काय असतात परपोषी असतात. द प्लांट बॉडी ऑफ अ डॉटर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक अ स्टेम. आता अमरवेलीचं जे शरीर आहे ते कसं पिवळ्या काडीसारखं फक्त असतं आणि त्यांचे खोडाचं सगळीकडे जाळं पसरलेलं असतं. इट इज अ लिफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म द फोटोसिंथेसिस. यांना पानं नसतात आणि ते प्रकाश संश्लेषणाचं कार्य करत नाहीत. However, it has a hostorial sucking roots for absorbing nutrients from the host plant. आता मग अमरवेल काय करते की पानं नसल्यामुळे स्वतःच अन्न तयार करू शकत नाही. अन्न तयार न करू शकत असल्यामुळे काय करते की आधारक वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी तिला चुषक मुळे असतात. कोणती सकिंग रूट्स असतात. तर ते काय करते की ते होस्ट प्लांटमधून म्हणजे आधारक जी वनस्पती आहे त्या आधारक वनस्पतीच्या स्टेम खोडामध्ये त्याचे सकिंग रूट्स काय करतात एंटर करतात आणि एंटर करून तिथून ते ॲब्झॉर्ब करायला लागतात मिनरल्स किंवा मग त्याचं न्यूट्रिशनसाठी जे लागणारं साहित्य आहे जसं की त्याचं फूड वगैरे असेल, वॉटर असेल, फूड असेल. These roots penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb the water and food. ते आधारक वनस्पतीच्या रसवाहिन्या आणि जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात व अन्न आणि पाणी शोषून घेतात. Fungi do not have the chlorophyll and cannot perform the photosynthesis. बुरशी तिच्यामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. They obtain food from the starchy foodstuffs like the भाकरी and bread. आता बुरशीला हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही आणि प्रकाश संश्लेषण न करू शकत असल्यामुळे ती कशावरती वाढते तर भाकरी आणि पावासारख्या पिष्टमय अन्नपदार्थापासून अन्न मिळवते. They have a root like the fibers for absorption of food. बुरशीला अन्न शोषून घेण्यासाठी मुळांसारखे तंतू असतात ज्याच्यामधून ती काय करते भाकरी ब्रेडवरून त्याचे पोषक द्रव्य शोषून घेते. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर द ग्रोथ. वनस्पती नत्र, स्फुरद आणि पालाश वनस्पतीला नत्र, स्फुरद आणि पालाश म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल विच इज डिफिशियंट इन द नायट्रोजन लाईक द ड्रॉसेरा, सनड्यू, व्हेनस. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती जशा की व्हेनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड ऑफ नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. आता काही वनस्पती आहेत की ज्या जमिनीमध्ये नायट्रोजन म्हणजेच नत्राचं प्रमाण कमी असतं त्या जमिनीत वाढणारे जे घटपर्णी असेल किंवा मग ड्रॉसेरा असेल, फ्लायट्रॅप असेल तर हे काय करतात की इन्सेक्ट ॲट्रॅक्ट करतात आणि इन्सेक्ट ॲट्रॅक्ट करून त्यांच्यापासून काय करतात नायट्रोजेनियस सबस्टन्स मिळवतात. Adaptations are seen in these plants which survive to attract the insects and hold them captive. अशा वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेलं असतं. आता बघा पुढे माय फ्रेंड द इंटरनेट. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द प्लांट ॲडॅप्टेशन फ्रॉम द वेबसाईट www.mbgnet.net. तर इंटरनेटवरून काय करायचे असे प्लांट्सबद्दल ॲडॅप्टेशन्सबद्दल काय करायची माहिती मिळवायची. तर आखरीत दाखवले व्हेनस फ्लाय ट्रॅपचे दाखवलेले ज्याच्यामध्ये की कीटक
काय होतात, ॲट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामध्ये बसतात. आणि कीटक ॲट्रॅक्ट होऊन त्याच्यामध्ये बसल्याच्या नंतर तो जो ट्रॅप आहे तो काय होतो, सडनली क्लोज होतो, अचानक क्लोज होतो आणि त्याच्यामध्ये कीटक फसला जातो. आणि कीटक फसल्याच्या नंतर त्याची जी काटेरी मुळं येतं ती मुळं काय करतात, त्या कीटकामध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यामधून जे नायट्रोजिनियस किंवा अमोनियम सारखे जे द्रव पदार्थ आहेत ते काय करतात, ते ॲब्झॉर्ब करतात. पुढे बघा, ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल. आता प्राण्यांमधील काय करायचं, आपलं अनुकूलन पाहायचं. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स युअर सराउंडिंग. कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी बनवा. आता समूहात बसून मित्रांनी केलेली यादी आणि तुमची यादी यांतील प्राण्यांची विविधतेची तुलना करा. डिस्कस द हॅबिटस, फूड हॅबिटस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर्स लाईक द व्हर्टिब्रल कॉलम, विंग्स, गिल्स, टेल्स एक्सेट्रा अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक द व्हर्टिब्रल कॉलम, विंग्स, गिल्स, प्रिपेअर अ चार्ट. मग काय करायचं आहे की कोण कुठे राहतो, काय खातो, त्यांना पाठीचा कणा आहे की नाही, त्यांना पंख, कल्ले, शेपूट आहे की नाही, या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करायची आणि एक तक्ता तयार करायचा आहे. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता जमिनीत व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणकोणते वेगवेगळेपणा दिसून येतो तो पाहायचा आहे. ॲज कम्पेअर्ड टू द टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड बॉडी शेप ऑफ द ॲक्वॅटिक ॲनिमल्स ॲपियर टू हॅव अंडरगॉन चेंजेस. तर आता जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा आणि शरीराचा आकार यामध्ये बदल झालेला दिसून येतो. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड द बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पिंडल. फिश ब्रीथ विथ द गिल्स इन्स्टेड ऑफ नोज. आता पाण्यात राहणारे जे मासे आहेत यांच्या दोन्ही जी टोक असतात, म्हणजे पुढचं टोक आणि पाठीमागचं टोक, हे कसे निमुळते असतात आणि त्यांच्या शरीरावरती खवले असतात. श्वसनासाठी नाकाऐवजी काय करतात, ते कल्ल्यांचा वापर करतात. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट eyelids. They have air bladders within the body to help them to float. त्याच्या आयलिड्स या म्हणजेच पापण्या पारदर्शक असतात आणि या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात ज्या की त्यांना पोहण्यास मदत करतात. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टाईज. बेडूक, बदक, कासव यांच्या शरीराचे काय करा, निरीक्षण करा सांगताय. तर प्रश्न पहिला बघा, ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. आता या पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो, जसं की बेडूक असेल, बेडकाला उड्या मारण्यासाठी त्याच्या पायांचा उपयोग होतो. डक असेल म्हणजेच बदक असेल, त्याला पोहण्यासाठी उपयोग होतो. आणि टोर्टाईज म्हणजेच कासव असेल, त्याला पण पोहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा प्रश्न बघा, व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू द ब्रीथ अंडर वॉटर. फ्रॉग बेडकाला श्वसनासाठी पाण्यामध्ये कोण मदत करतं, तर त्याची जी त्वचा आहे बेडकाची, ती त्वचा काय करते, त्वचेद्वारे तो पाण्यातील ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करतो, शोषून घेतो आणि त्याची ऑक्सिजनची गरज भागवतो. व्हाय डज नॉट अ डक गेट वेट इन द वॉटर. पाण्यामध्ये बदक ओलं का होत नाही, तर त्याची जी पिसं आहे त्या पिसांवरती एक मेणासारखा थर असतो, त्याच्यामुळे की त्याची पिसं ओले होत नाहीत. आजच्या पुरतं एवढंच आणि उरलेलं उद्याच्या भागात पाहूयात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.